Hello students, today's our topic is degradation of pesticides by microorganisms. Okay, let's start. Introduction. A pesticide can be defined as any substances or mixture of substances intended for preventing, destroying, repelling or mitigating any pest. So, nextly, pesticides like insecticides, herbicides, fungicides, and various other substances are used to control or inhibit plant diseases and insect pests. सो हे जे पेस्टिसाइड्स असतात ते वेगवेगळ्या टाईप्सचे असतात. इन्सेक्टिसाइड्स असतात किंवा हर्बिसाइड्स असतील किंवा फंगिसाइड्स. सो तर ते काय करतात की जे पण प्लांटवरचे इन्सेक्ट असतील तर त्याला मारण्याचं काम करतात किंवा हर्बिसाइड्स असतील तर ते काय करतात की वेगवेगळे आपल्याला नको असलेले जे पण हर्ब आहे तर त्यांना किल करण्याचं काम करतात. ओके, सो these are the various types of pesticides. Then the positive aspects of applications of pesticides renders enhance crop food productivity and drastic reduction of vector borne diseases. सो अजून काय ॲप्लिकेशन आहे तर वेगवेगळे जे डिसीजेस असतील की खूप मोठ्या प्रमाणातले जे पण त्यांचं ड्रास्टिक रिडक्शन असेल किंवा त्यांचं रिडक्शन करण्याचं काम करतात. आणि जी फूड प्रोडक्टिव्हिटी असेल तर ती पण वाढवण्याचं काम करतात. ओके, देन हाऊएव्हर एक्सेसिव्ह यूज ऑफ दीज केमिकल्स लीड्स टू द मायक्रोबियल इम्बॅलन्स, देन एन्व्हायरमेंटल पोल्युशन अँड हेल्थ हजार्ड. तर मग हे जे केमिकल्स आहेत तर ते मायक्रोबियल इम्बॅलन्स करतात किंवा एन्व्हायरमेंटमध्ये वेगवेगळे कॉन्टॅमिनंट्स क्रिएट होतात किंवा वेगवेगळे पोल्युटंट्स क्रिएट होतात, पोल्युशन क्रिएट होतं, देन हेल्थ हजार्ड्स होतात. Due to these problems, development of technology that guarantee their elimination in a safe, efficient and economic way is important. तर वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज यूज करून किंवा तर ते सेफली हँडल करून किंवा त्यांचा जो इकॉनॉमिकल जो वे पण आहे तर तो पण इम्पॉर्टंट आहे. देन degradation of pesticides is very essential for controlling these problems. So biodegradation is a process by which a pesticide is transformed into a benign substance that is environmentally compatible with the site to which it was applied. So जे पण आवश्यक असतील, इसेन्शियल असतील किंवा कन्सिस्टंट असतील असे जे पण पेस्टिसाइड्स असतील तर त्याचं बायोडिग्रेडेशन केलं जातं. ओके, सो एन्व्हायरमेंटली कम्पॅटेबल म्हणजे जे पण एन्व्हायरमेंटला कन्सिस्टंट असतील. ओके, असे सबस्टन्सेस यूज करून. देन द डिग्रेडेशन ऑर breakdown of pesticides can occur in plant, animals and in the soil and water. Then however the most common type of degradation is carried out in the soil by microorganisms, especially fungi and bacteria that use pesticides as food source. तर हे जे पण फंगाय असतील किंवा बॅक्टेरिया असतील हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे तर ते जे पण डिग्रेडेशन झालेलं जे पण सॉईलमधलं जे पण ते डिग्रेडेशन करणार आहेत पेस्टिसाइड्सचं ते ॲज अ फूड सोर्स म्हणून यूज करतात. द सॉईल फ्युमिगंट मिथाईल ब्रोमाइड, द हर्बिसाइड डॅलापॉन अँड द फंगिसाइड क्लोरोनेम आर एक्झाम्पल ऑफ पेस्टिसाइड्स विच आर example of pesticides which are degraded by microorganisms. सो फर्स्ट एक्झाम्पल इज काय घेतलं तर फ्युमिगंट मिथाईल ब्रोमाइड. तर हे जे फ्युमिगंट मीन्स स्मोक और सो फ्युमिगंट मिथाईल ब्रोमाइड इज अ पॉइझनस गॅसियस कंपाऊंड यूज चिपली ॲज अ फ्युमिगंट अगेन्स्ट रोडंट्स, वर्म्स अँड इन्सेक्ट. तर ह्या सगळ्यांना किल करण्यासाठी फ्युमिगंट मिथाईल ब्रोमाइडचा यूज केला जातो. Then nextly herbicide Dalapon. So
herbicide Dalapan means Dalapan is an herbicide and plant growth regulator used to control specific annual and perennial grasses such as um, quack grass or Bermuda grass or Johnson grass, as well as cattle and rushes. It is selective, meaning that it kills only certain plants while sparing non-target types of vegetation. So हे जे एक्झाम्पल आहे पेस्टिसाइडचं, हर्बिसाइड डॅलापॉन, तर हे कशासाठी यूज केलं जातं की जे आपल्याला आपण जे क्रॉप कल्टिवेशन केलं आहे तर त्यामध्ये आपल्याला नको असणारे जे हर्ब असतील किंवा जे छोटे छोटे प्लांट्स असतील किंवा ग्रासेस असतील तर त्याला किल करण्याचं काम करतं. सो नेक्स्टली आहे फंगीसाइड क्लोरोनेब. So chloronab is a dimethoxyl benzene, that is p-dimethoxyl benzene, which is substituted by chlorines. Okay, so fungicide formerly used as a seed treatment. It is not approved for use in the European Union. It is dimethoxyl benzene, a dichlorobenzene, and an aromatic fungicide. So हे सगळे these are the examples of pesticides, okay, which degraded by microorganisms. Then nextly, criteria for biodegradation. So for successful biodegradation of pesticides in soil, following aspects must be taken into the consideration. So firstly, organisms must have necessary catabolic activity required for degradation of contaminant at fast rate to bring down the concentration of contaminants. So ज्या पण कॅटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज असतील तर त्या काय करण्याचं काम करतात, तर जे पण पोल्युटंट असतील तर त्याचं कॅटाबॉलिक ॲक्टिव्हिटी यूज करून त्याचा जो रेट आहे तर तो डिक्रीज करण्याचं काम करतात. देन द टार्गेट कॉन्टॅमिनंट मस्ट बी बायो अवेलेबिलिटी. सो कॉन्टॅमिनंटचं अजून टार्गेट काय असतं, जी पण अवेलेबिलिटी आहे तर तिला टार्गेट करण्याचं काम करतात. देन सॉइल कंडिशन मस्ट बी कॉन्जेनियल फॉर मायक्रोबियल ऑर प्लांट ग्रोथ अँड एन्झायमॅटिक ॲक्टिव्हिटी. सो जे आपण मायक्रोबियल ऑर प्लांटची जी ग्रोथ असेल आणि एन्झायमॅटिक ॲक्टिव्हिटी असेल तर त्याला सॉइलची जी कंडिशन आहे तर ती काय करते, कॉन्जेनियल करते, किंवा त्यांची जी एन्झायमॅटिक ॲक्टिव्हिटी म्हणजे एन्झाईम ॲक्टिव्हिटी इज अ प्रेशर of the quantity of active enzyme present and is thus dependent on conditions which should be specified. तर ह्या सगळ्या ज्या पण ॲक्टिव्हिटी आहे त्या प्लांट और मायक्रोबियल ग्रोथला मस्ट असतात किंवा सॉइल कंडिशनवर त्या डिपेंड असतात. देन कॉस्ट ऑफ बायोरिमेडिएशन मस्ट लेस दॅन अदर टेक्नॉलॉजीज ऑफ रिमूव्हल ऑफ कॉन्टॅमिनंट्स. सो बायोरिमेडिएशन मीन्स द यूज ऑफ आयदर naturally occurring or deliberately introduced microorganisms to consume and break down environmental pollutants in order to clean a polluted site. So जी पण बायोरिमेडिएशन प्रोसेस आहे तर ती टेक्नॉलॉजी ऑफ रिमूव्हल ऑफ कॉन्टॅमिनंट्स, तर ती त्याच्या मस्ट लेस दॅन आहे. कशाच्या, तर बायोरिमेडिएशन, कॉस्ट ऑफ बायोरिमेडिएशनचा. Then nextly, strategies for biodegradation. For the successful biodegradation or bioremediation of a given contaminant, following strategies are needed. So firstly, passive or intrinsic bioremediation. Okay, so means important bioremediation, that is, it is the natural bioremediation of contaminant by tile indigenous microorganisms and the rate of degradation is very slow. तर हे जे टाईल इंडिजिनियस मायक्रोऑर्गॅनिझम्स आहेत तर ते एक डिफरंट टाईपचे मायक्रोऑर्गॅनिझम्स आहे. इंडिजिनियस मायक्रोऑर्गॅनिझम्स आर अ ग्रुप ऑफ
innate microbial consortium that inhabits the soil and the surface of all living things inside and outside, which have the potentially in biodegradation or bioleaching or biocomposting or nitrogen fixation and improving soil fertility and as well in the production of plant growth. तर हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत तर ते नॅचरली बायोरिमेडिएशनचं काम करतात आणि त्याचा जो रेट आहे तर तो व्हेरी स्लो असतो किंवा तो स्लो असतो त्याचा रेट. देन बायो स्टिम्युलेशन, प्रॅक्टिस ऑफ ॲडिशन ऑफ नायट्रोजन अँड फॉस्फरस टू स्टिम्युलेट इंडिजिनस मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन सॉईल. तर बायो स्टिम्युलेशन म्हणजे जे पण सॉईलमध्ये असणारे मेटल्स असतील किंवा हेवी मेटल्स असतील किंवा जे पण मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील किंवा त्याच्या सॉईलच्या ज्या फिजिकल और केमिकल प्रॉपर्टीज असतील तर ह्या सगळ्याला जे पण मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील तर ते डिग्रेडेशनचं त्या कॉम्पोनंटचं डिग्रेडेशनचं काम करतात. ॲडिशन ऑफ नायट्रोजन अँड फॉस्फरस. देन थर्डली बायोवेंटिंग. सो process of biostimulation by which gases, stimulants like oxygen and methane are added or forced into soil to stimulate microbial activity. तर कशाचं ॲडिशनचं काम करतात तर जे गॅसेस आहे स्टिम्युलंट्स लाईक त्यांना इन्स्पायर करण्याचं काम करतात, स्टिम्युलंट करतात लाईक ऑक्सिजन अँड मिथेन गॅसेस. ओके. Then bioaugmentation, that is it is the inoculation or introduction of microorganisms in the contaminated site or soil to facilitate biodegradation. तर हे जे बायोअग्युमेंटेशन म्हणजे जे पण इनॉक्युलेशन किंवा इंट्रोडक्शन असेल त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सचं इन कॉन्टॅमिनेटेड साईड म्हणजे जी पण पोल्युटेड झालेली असेल साईट किंवा जी सॉईल असेल तर त्याला फॅसिलिटेट बायोडिग्रेडेशनचं काम करतात किंवा ॲसेसिबिलिटीचं काम करतात. देन फिफ्थली कंपोस्टिंग. Piles of contaminated soils are constructed and treated with aerobic thermophilic microorganisms to degrade contaminants. Periodic physical mixing and moistening of piles are done to promote microbial activity. So एरोबिक थर्मोफिलिक जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात तर थर्मोफिलिक एरोबिक स्पोर्स फॉर्मिंग बॅक्टेरिया वेअर सिलेक्टेड ॲज द प्रिन्सिपल ऑब्जेक्ट्स ऑफ attention since they are most common and accessible organisms capable of growth and elevated temperature. So तर ते कशाचं काम करतात तर मॉइस्टनिंग ऑफ पाईल्स असेल किंवा पिरियडिक फिजिकल मिक्सिंग असेल तर डन टू promote microbial activity. Then phytoremediation can be achieved directly by planting plants which hyperaccumulate heavy metal or indirectly by plant stimulating microorganism in the rhizosphere. तर hyperaccumulate करतात म्हणजे is a plant capable of growing in soil or water with very high concentration of metals, absorbing these metals through their roots and concentrating extremely high level of metals in their tissue. तर जे पण सॉईलमध्ये असणारे जे पण हेवी मेटल्स असतील किंवा तर त्याला ॲब्सॉर्ब करण्याचं काम करतात आणि तर ते प्लांट बॉडीमध्ये कुठून जातात तर रूट्स असतील किंवा त्याच्या थ्रू ते हाय लेवल ऑफ मेटल्स इन देअर टिश्यू तर ते कुठे जातात तर टिश्यूमध्ये जातात. ओके. देन rhizosphere is the narrow region of soil that is directly influenced by root secretion and associated soil microorganisms known as the root microbiome. तर rhizosphereला आपण also काय म्हणतो root microbiome. Then bioremediation, process of detoxification of toxic or unwanted chemicals or contaminants in the soil and other environment by using microorganisms. सो जे पण टॉक्झिक किंवा अनवॉन्टेड केमिकल्स असेल किंवा कॉन्टॅमिनेट जे पण पोल्युटंट्स असतील सॉईलमधले तर त्याला
वेगवेगळ्या मायक्रो ऑर्गॅनिझम्स यूज करून प्रोसेस केल्या जातात. देन मिनरलायझेशन, complete conversion of an organic contaminant to its inorganic constituent by a species or a ग्रुप ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. तर मिनरलायझेशनमध्ये काय होतं, जे पण ऑर्गॅनिक कॉन्टॅमिनंट्स असतील किंवा ऑर्गॅनिक पोल्युटंट असतात तर ते कशाचं कन्व्हर्जन, तर त्याचं कन्व्हर्जन इनऑर्गॅनिक कन्स्टिट्युएंटमध्ये केलं जातं वेगवेगळे प्रकारचे तिथे मायक्रो ऑर्गॅनिझम्स यूज करून, किंवा ते जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील तर ती ही प्रोसेस मिनरलायझेशन प्रोसेस घडवून आणतात. सो दॅट इज द स्ट्रॅटेजीज फॉर बायोडिग्रेडेशन. ओके, थँक्यू.